त्या काळी आपल्या राजांनी एवढी त्यांचं पूर्ण आयुष्यभर आपल्यासाठी लढले. मुघल असले किंवा जे कुठले पण शत्रू आले त्यांच्याशी आपल्यासाठी लढले, आपल्याला स्वातंत्र्य स्वराज्य मिळवून दिलं. पण आजच्या ह्या एवढ्या वर्षांनंतर, हजारो वर्षांनंतर, शेकडो वर्षांनंतर ही आजची स्त्री स्वतंत्र आहे का? आणि तर आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला अशा शिवनेरी गडावर. चला जाऊया.
आता शिवाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे. अत्यंत छान सुंदर. आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. जेव्हा इथे तेव्हा प्रत्यक्षात बघा, खूपच सुंदर आणि हसणारा चेहरा आहे देवीचा. अगदी प्रसन्न वाटतो. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मीपणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. तळपली आग उसळली, ज्योत झळकली आई ग. बंध विनला भेद शिनला, भाव भिनला आई ग. प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. तुळजापूर तुळजा भवानी आईचा, माहूर गडी रेणुका देवीचा. आई अंबाबाईचा, देवी सप्तशृंगीचा. पास कलकलाधिपती गणपती धाम, पंढरपूर वासिनी विठाई धाम. गाज भजनाची येऊ दे. आपण बघितलं आहे पाळणा. इथे महाराजांचा एक मूर्ती सुद्धा आहे. खूपच सुंदर वातावरण आहे इथे, तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर वातावरण आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय. तर तुम्ही नक्की या, पावसातही येऊ शकता. पावसात थोडं पाऊस येऊन जाऊन आहे, पण खूप छान वाटतं. हिवाळ्यात अजून सुंदर वाटत असेल तर असंच आपण
महाराजांच्या आणि आपल्या देशातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांना आपल्याला जसं जमेल तसं आपण भेट दिलीच पाहिजे. फक्त कुठल्याही किल्ल्यांवर जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कचरा करू नका. कृपा करून प्रत्येक ठिकाणी डस्टबिन लावलेले आहेत त्याच्यामध्ये कचरा टाका. कारण हे खूप पवित्र ठिकाण असतात. जसं आपण आपल्या घरात कचरा करत नाही तसं हे तर आपल्या ओके. जाताना फक्त एकच सांगेन की आपल्या राजांनी एवढी त्यांचं पूर्ण आयुष्यभर आपल्यासाठी लढले. मुघल असले किंवा जे कुठले पण शत्रू आले त्यांच्याशी आपल्यासाठी लढले. आपल्याला स्वातंत्र्य स्वराज्य मिळवून दिलं. पण आजच्या ह्या एवढ्या वर्षांनंतर, हजारो वर्षांनंतर, शेकडो वर्षांनंतर ही आजची स्त्री स्वतंत्र आहे का आणि आपण त्यासाठी काय करतो ह्याच्यावर थोडा आपण विचार केला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीला घडवण्यासाठी, शिक्षित करण्यासाठी त्यांचं एवढं आयुष्य खर्च केलंय. पण आजची स्त्री शिकल्यानंतर तिला पुरुष तेवढं प्रोटेक्ट करतोय का, तेवढं उडायला देतोय का, तेवढं तिचं शिक्षण वापरायला देतोय का, ह्याचा विचार पुरुषांनीही केला पाहिजे. थँक्यू.